फ्रेंड्स, आज आपण इयत्ता चौथीमधील स्कॉलरशिप यामधील प्रश्नपत्रिकेचा सराव करत आहोत, उदाहरणांचा अभ्यास करत आहोत. प्रश्न असा आहे बघा की एका सांकेतिक भाषेत वसन हा शब्द कसा लिहिला आहे तर 3, 5, 4, त्यानंतर गवत 6, 4, 2 आणि सलग हा शब्द 2, 3, 8. तर त्याच भाषेत सवत हा शब्द कसा लिहा. सूचना काय सांगितली त्यांनी, अंक व अक्षरांचा क्रम सारखा असेलच असे नाही. तर अशा प्रकारचे प्रश्न आले तर कसे सोडवायचे तर बघा. तर या ठिकाणी बघा की मी दिलेले जे काही माहिती आहे जशी आहे तशी लिहून घेतलेली आहे बघा. की वसन असा एकत्रित शब्द न लिहिताना मी वसन लिहिलेले. तर ते तुम्हाला समजेल कशासाठी. तर वसनसाठी काय दिलेलं आहे 3, 5, 4. गवत एक एक अक्षर लिहिले त्याच्यासाठी 6, 4, 2. सलग त्याच्यासाठी 2, 3, 8 असं दिलेलं आहे. आणि सवत त्याच्यासाठी काय असं विचारलेलं, कसा लिहाल असं विचारलेलं आहे. तर तुम्ही यासाठी काय करायचं बघा की वसन आणि गवत हे वरचे दोन शब्द जर तुम्ही घेतले, वरच्यातनं आणि 2 नंबरच्या शब्दात, तर या दोन्हीमध्ये समान काय दिसतंय बघा. या ठिकाणी व आहे आणि या ठिकाणी सुद्धा व आहे. या दोन्हीमध्ये व आहे. मग या ठिकाणी व बघा, व लिहायचं. त्यानंतर आता ह्या अंकांमध्ये कोणता अंक दोन्हीच्या गटामध्ये समान दिसतोय तर वरच्या गटामध्ये पण 4 आहे, 2 नंबरच्या गटामध्ये पण 4 आहे. मग वसाठी कोणता अंक आला तर 4 आला बघा, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता 2 नंबरचा गट आणि 3 नंबरचा गट, गवत आणि सलग यामध्ये काय समान दिसतंय तर या ठिकाणी गवतमध्ये ग आहे आणि सलगमध्ये सुद्धा याला वेगळी मी खूण करते बघा, असं गुणाकाराचं साईन देते. मग ग आहे, इथं ग आहे. मग इथं गवतच्या अंकामध्ये आणि सलगच्या अंकामध्ये कोणते 2 अंक समान आहेत तर इथं बघा 2 आणि 2. मग साठी काय आलं बघा, ग साठी बघा, ग घेतला आहे आपण, बरोबर आहे. मग या ठिकाणी ग साठी काय आलं बघा तर ग साठी 2 आलं, 2 हा अंक आला. त्यानंतर आता वरच्यात आणि खालच्यात वसन आणि सलग यासाठी काय आलं बघा, वसन आणि सलग दोन्हीमध्ये काय आहे स आहे बघा. इथं स आहे आणि इथं पण स आहे. मग या ठिकाणी स लिहा. मग स साठी इथं कोणता अंक आहे वरच्यात आणि खालच्यात तर 3 आहे, इथं आहे, इथं 3 आहे. मग स साठी काय भेटला आपल्याला 3 हा अंक भेटला. आता वरच्या लाईनमध्ये वसनमध्ये काय शिल्लक राहिलं न. मग न साठी काय मिळालं आपल्याला, न साठी काय मिळालं तर 5. त्यानंतर इथं त राहिला. मग त साठी दुसऱ्या लाईनमध्ये काय शिल्लक राहिला 6 राहिला. मग त साठी आपल्याला काय मिळाला 6. आणि इथं बघा, इथं तिसऱ्या नंबरमध्ये काय शिल्लक राहिला आहे ल. मग ल साठी काय राहिला 8. ल लिहून घ्या, इथं काय मिळाला 8. तुम्हाला काय विचारले सवत. मग स साठी काय मिळालं आहे 3. व साठी काय मिळालं आहे, व कुठं राहिला बघा, व इथं व होता अंडरलाईन असलेला, बरोबर. पहिल्यांदा 4. मग 4 मिळाला व साठी. त्यानंतर या ठिकाणी बघा राहिलं काय आता त साठी आपल्याला काय भेटलं आहे तर त साठी 6 नंबर भेटला आहे. तर या ठिकाणी बघा 6 लिहिला. मग काय आलं सवतसाठी 3, 4, 6. मग आपण पर्याय चेक करून बघूया की 3, 4, 6 पर्याय आहे का. या ठिकाणी बघा जर आपण पर्याय चेक केले तर 3, 4, 6 पर्याय क्रमांक 1 हा आपल्याला मिळतोय. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा की वरील अक्षरमालेतील यमच्या जवळ आहे मात्र ओच्या जवळ नाही असे अक्षर कोणते. हा खूप प्रश्न सोपा आहे बघा. यमच्या जवळ आणि ओच्या जवळ नसणारा. मग यमच्या जवळ ओच्या जवळ यम आणि यम तर येणारच नाही, हे लक्षात घ्या. यमच्या जवळ यम तर असणार आहे, पण यम आणि ओच्या जवळ कसं असेल तेव्हा ओच्या नाही. मग यम आणि ओ सोडायचं. मग यमच्या अगोदर काय असतं बघा यल असतो, मग तो ओच्या जवळ येणार नाही. परंतु यन मात्र ओच्या जवळ आहे म्हणून यल हे लेटर येतं. जर तुम्ही वर्णमाला पाहिली यल काय असतो यमच्या अगोदर असतो आणि यन मात्र यन नंतरच ओ असतो म्हणून यन ओच्या जवळ यन येणार आहे. त्याच्यामुळे यन हा पर्याय बसणार नाही, तर यल हा पर्याय बसतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा की खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. तर आता या ठिकाणी संख्या मालिका दिलेली आहे. विशिष्ट साखळी काहीतरी आहे ती आपल्याला शोधून काढायची. पहिल्यांदा कोणता नंबर आहे, अंक आहे 13, त्यानंतर 16, 22, 31 आणि 43. आता हे संख्या बऱ्यापैकी अशा प्रकारची उदाहरणं नेहमी फरक बघायचा, फरकानं 99% उदाहरणं सुटतात. मग आपण फरक बघूया की 13मध्ये किती मिळवल्यावर 16 झाले तर इथं कितीचा फरक आहे 3चा. 16मध्ये किती मिळवल्यावर 22 झाले तर इथं 6चा फरक आहे बघा. त्यानंतर 22मध्ये किती मिळवल्यावर 31 झाले तर इथं 9चा फरक आहे बघा.
त्यानंतर 31मध्ये किती मिळवल्यावर 43 होतात? तिथं 12 होतात. तर तुम्ही जर ही नीट साखळी फरकाची पाहिली तर काय दिसतंय बरं? 3चा पाडा तयार झालेला दिसतोय की नाही? 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12. मग आता 3 अपाची काय? 15. मग आपल्याला 43मध्ये 15 मिळवल्यानंतर काय मिळेल? तर 43मध्ये तुम्ही जर 15 मिळवले तर काय मिळेल बघा? 3 अपाची 15. तर 3 आणि 5 8, बरोबर आहे? 8 होतील या ठिकाणी. आणि त्यानंतर 3 आणि 5 8 आणि 4 आणि 1 5, म्हणजे 58 ही संख्या आपल्याला मिळेल. मग 58 संख्या असलेला पर्याय कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 1 हा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपले करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघा कसा आहे की अनिलचा मुलगा राजेशचा भाचा आहे, तर अनिलची पत्नी राजेशची कोण? या ठिकाणी बघा अशा प्रकारचे नातेसंबंधावर जर उदाहरणे आली तर तुम्ही थोडंसं स्वतःचे नातेवाईक जवळ त्या ठिकाणी ठेवून पण असे उदाहरणे सोडवू शकताय. या ठिकाणी काय सांगितलं की अनिलचा मुलगा राजेशचा भाचा आहे. तर भाचा म्हणजे कोण? बहिणीचा मुलगा किंवा भावाचा मुलगा असं आपण त्याला म्हणतो. तर राजेशच्या बहिणीचा मुलगा म्हणजे कोण झाला? त्याचा भाचा. मग या ठिकाणी अनिल आणि राजेश हे बघा मेवणे आहेत. मग अनिलची बायको ही राजेशची कोण असणार आहे? बघा काय विचारले, तर अनिलची पत्नी राजेशची कोण? एकदम सोपा प्रश्न आहे. जर अनिलचा मुलगा राजेशचा भाचा आहे, मग अनिलचा जो काही मुलगा आहे तो राजेशचा जर भाचा झाला तर राजेश त्या मुलाची जी काही आई आहे ती राजेशची कोण असणार आहे? बहीण असणार आहे. म्हणजे अनिलची जी पत्नी आहे ती त्याची कोण असणार आहे? बहीण असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा की एका वर्गात शशी दीपकपेक्षा मोठा व सतीशपेक्षा लहान आहे, संजय विजयपेक्षा लहान आहे व दीपक विजयपेक्षा मोठा आहे, तर दीपकच्या बाबतीत खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? तर प्रश्न नीट समजून बघा की प्रश्न नेमका काय आहे की एका वर्गात शशी दीपकपेक्षा मोठा आहे. शशी कसा दिला आहे? दीपकपेक्षा मोठा. मग या ठिकाणी मी बघा करते की शशी काय आहे? दीपकपेक्षा मोठा. या ठिकाणी मी शशी घेतला आणि तो कोणापेक्षा मोठा आहे? दीपकपेक्षा. मग या ठिकाणी मी दीपक घेतला. दीपक कसा घ्यावा लागेल? लहान, कारण शशी काय सांगितले त्यांनी? दीपकपेक्षा मोठा. घेतला की नाही मोठा? पुढे बघा, पुढे काय सांगितलं की दीपकपेक्षा मोठा व सतीशपेक्षा लहान आहे. काय सांगितलं शशी? दीपकपेक्षा मोठा. दीपकपेक्षा मोठा तर घेतला आपण, पण सतीशपेक्षा लहान. मग सतीश काय घ्यावा लागेल? आपल्याला मोठा घ्यावा लागेल. या ठिकाणी बघा सतीश मी मोठा घेतला, कारण शशी कसा आहे? सतीशपेक्षा लहान सांगितलं आहे. मग सतीश आपल्याला मोठा घ्यावा लागेल. त्यानंतर पुढं काय सांगितलं आहे? त्या ठिकाणी सांगितलं आहे संजय विजयपेक्षा लहान आहे. संजय कसा सांगितलं आहे? की विजयपेक्षा लहान. पुढं काय सांगितलं आहे की संजय विजयपेक्षा लहान आहे व दीपक विजयपेक्षा मोठा आहे. दीपक काय सांगितलं आहे की विजयपेक्षा मोठा आहे. दीपक कोणापेक्षा मोठा आहे? विजयपेक्षा. म्हणजे विजय कसा होणार आहे? या ठिकाणी बघा लहान होणार आहे. इथं बघा विजय, कारण काय सांगितलं आहे की संजय विजयपेक्षा लहान व दीपकपेक्षा मोठा विजय आहे व दीपक विजयपेक्षा मोठा आहे. दीपक कसा आहे? विजय. दीपक तर आपण मांडला आहे, पण विजयपेक्षा मोठा आहे म्हणून विजय मी लहान घेतला. आणि काय सांगितले की संजय विजयपेक्षा लहान आहे. संजय कसा आहे? तर विजयपेक्षा पण लहान आहे. मग इथं मी काय घेतला? की संजय घेतला. बघा आता आपल्याला ही आकृती मिळाली, बरोबर आहे. आता प्रश्न काय आहे बघा पुढं की विजयपेक्षा मोठा आहे झालं, तर दीपकच्या बाबतीत खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? दीपकच्या बाबतीत विचारले, बरोबर आहे का? दीपक मध्यम उंचीचा आहे. बघा दीपक मध्यम उंचीचा आहे का? आहे. करेक्ट आहे, बरोबर आहे. पहिला ऑप्शन तर त्या ठिकाणी बरोबर आहे. अयोग्य विचारले त्यांनी. त्यानंतर दुसरा पर्याय काय? शशी व विजयच्या मध्ये दीपक आहे. शशी आणि विजय यांच्यामध्ये दीपक आहे का? हो, हे सुद्धा बरोबर आहे. हे सुद्धा दुसरा पण पर्याय बरोबर आहे. त्यानंतर संजयपेक्षा दीपक मोठा आहे. संजयपेक्षा दीपक मोठा आहे का? हो, हे सुद्धा बरोबर आहे. बघा संजय छोटा आहे आणि दीपक मोठा आहे. संजयपेक्षा दीपक मोठा आहे, हे सुद्धा विधान बरोबर आहे. आता चौथा पर्याय बघा की दीपक सर्वात जास्त उंचीचा आहे. दीपक आहे का सर्वात जास्त उंचीचा? दीपक मधोमध आहे. सर्वात जास्त उंचीचा तर सतीश आहे. म्हणून अयोग्य पर्याय काय आहे? पर्याय क्रमांक 4 हा अयोग्य आहे. म्हणजे हेच आपलं करेक्ट उत्तर आहे की दीपक सर्वात जास्त उंचीचा नाही तर तो मध्यम आहे. मग त्यांनी अयोग्यच पर्याय विचारला होता, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब अँड शेअर करा.